सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर बघा, 11 मंगळवार कसे करावे, आपल्या कुलस्वामीचे, कुलदेवतेच्या नावाने सेवा कशी करावी, आजच्याच ब्लॉगमध्ये आपण सगळी काही माहिती बघणार आहोत. हॅलो नमस्कार, मी गायत्री पाटील तुमचे सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर बघा, कुलदेवतेचा उपवास कधी करावा किंवा मंगळवार कसे करावे तेच आपण आजच्या ब्लॉगमध्ये बघणार आहोत. तर आता सगळ्यात आधी कुळदेवी जी आपल्या कुळाचे रक्षण करत असते, कुळाचा उद्धार करत असते, तिला आपण कुळदेवी असं म्हणत असतो आणि आपल्याला आपली कुळदेवी माहितीच असायला हवं. परमपूज्य गुरुमाऊलींनी पुरुषांना गुरुवार तर महिलांना मंगळवार असा उपवास सांगितलेला आहे, जेणेकरून आपल्या कुळाचं संरक्षण व्हावं. त्याचबरोबर प्रत्येकाला आपली कुळदेवी माहिती आहे काय सगळ्यात महत्वाचं आहे. बघा, जर एखाद्याला आपली कुळदेवी माहिती नसेल तर आपण उपवास करू शकतो, किंवा एखाद्याला माहिती असेल किंवा माहिती नसेल सुद्धा उपवास करू शकतो, आणि माहिती नसेल तर केंद्रातून सुद्धा तुम्ही निश्चितच जाणून घेऊ शकता. त्याचबरोबर कुळदेवीचा उपवास आपण करू शकतो, पण ज्यांना माहितीच नाहीये तर त्यांनी आधी आपल्या कुळदेवीची ओळख करून घ्यावी की आपण आपली खरी कुळदेवी कोणती आहे, की ज्या पद्धतीने आपण आईला म्हणजेच लेकराला आईची ओढ असते त्याच पद्धतीने लेकराला सुद्धा आईची ओढ असणं हे खूप जास्त महत्वाचं आहे, आणि हे सुद्धा आपल्याला माहिती असायला हवं की कुळदेवी कोणते आहे. कारण बघा, सगळ्यात मोठं जर बघितलं तर आपल्या संसारिक आयुष्यात खूप महत्त्वाचे असतात. म्हणजे ज्या घरात कुळदेवी आणि कुळदेवतेची सेवा केली जाते ना, तिथे सगळं अगदी सुखमय चालू असतं. त्याच्याच बरोबर पितरांची सेवा करणं तेवढंच महत्त्वाचं आहे. आता कुळदेवतेचे मंगळवार म्हटलं तर बघा, तर हा कुळदेवतेचा वार असतो आणि आपल्या आई भगवतीचा तो वार असतो म्हटल्यावर त्याच्याच बरोबर हा हनुमानाचा सुद्धा जन्मदिवस म्हणून आपण साजरा करत असतो, कारण मंगळवार म्हणून लोक मंगळवारी मांसाहार अजिबात करत नाही. काही लोकांचा मंगळवार हा मारुतीरायांसाठी असतो, शनिवार हा मारुतीरायांसाठी असतो, आणि जे काही गृहिणी स्त्री असतात, ज्या काही स्त्रिया आहेत, त्यांना जर कुलदेवतेचा उपवास करायचा असेल तर त्यांच्यासाठी हा उत्तम दिवस असतो, तो म्हणजे मंगळवार. बघा, आणि गृहिणी स्त्री आता कुलदेवतेचा उपवास स्त्रियांनीच करावा, पण ज्यांना करणं शक्य होत नाही त्यांनी काय करावं, तर तुमच्या घरातील एखादी जर कोणतीही स्त्री असेल, बायका असतील, तर त्या सुद्धा मंगळवार उपवास करू शकतात, आणि पुरुषांनी मात्र गुरुवार करावा. तुम्हाला माहिती आहे का, आपण त्या पौर्णिमेसंदर्भात पण छान असा पौर्णिमेचा आपण उपवास करत असतो. पौर्णिमेचे उपवास कसे करायचे असतात, आणि कुलदेवतेसाठी आपण मंगळवार करत असतो, त्याचबरोबर आपण पौर्णिमा सुद्धा करत असतो, जो की महिन्यातून एकच असतो. आणि पौर्णिमेचे उपवास जे काही करतात, कुळदेवतेचे उपवास जे काही करतात, खरंच त्यांना खूप छान असे अनुभव आलेले आहेत, त्यांना सुद्धा छान अनुभव येतात. पण स्त्रियांना आता काय करायचं असतं, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण संसारिक आयुष्यात रोजची कामं, रोजची धावपळ, रोजच्या जबाबदाऱ्या याच्यातून आपलाही कधी आपण कुळदेवतेची उपासना करणं शक्य होत नाही, जमत नाही. मग बायकांनाही आता केंद्रात म्हणायला गेलं तर केंद्रात बायकांना गुरुवार, मंगळवार, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मंगळवार केंद्रात उपवास करायचं सांगितलं आहे, तर पुरुषांना गुरुवार आणि रविवार. काही ठिकाणी रविवारी सुद्धा पुरुष मंडळी उपवास करत असतात. त्याचबरोबर कारण तो खंडेरायांचा वार असतो रविवार, आणि ज्या पद्धतीने कुळदेवीची सेवा स्त्रियांनी केली पाहिजे, त्याच पद्धतीने कुळदेवाची सेवा ही पुरुषांनी केली पाहिजे. आता ते कसं तर काय, त्याचबद्दल आपण आजच्या ब्लॉगमध्ये माहिती बघणार आहोत. तर मंगळवार म्हटलं तर बघा, स्त्रियांनी, प्रत्येक स्त्री मग ती कोणतीही असू दे, तर अजिबात तुम्हाला शंका न घेता कुळदेवतेची सेवा करायची इच्छा असेल, तर तुमच्या संसारिक अडचणीसाठी जर तुम्हाला तुमच्या कुळदेवतेची सेवा करायची इच्छा असेल, उपवास करायची इच्छा असेल, तर तुम्ही मंगळवारी उपवास करू शकता. त्याचबरोबर आता कुळदेवतेच्या नावाने हा उपवास आपल्याला अखंड करायचा असतो. ज्यांना संकल्पयुक्त करायचा आहे की मला 11 मंगळवार करायचे आहे, ते सुद्धा आपण करू शकतो. बघा, 11 मंगळवार तुम्ही करू शकता, 21 मंगळवार तुम्ही करू शकता कुळदेवतेच्या नावाची, की मला माझ्या कुळदेवतेची सेवा करायची आहे, माझ्या अडचणी कमी व्हाव्या म्हणून कुळदेवतेची मला सेवा करायची आहे, जेणेकरून सगळं माझ्या आयुष्यात चांगलं व्हावं, कुळदेवतेचा आशीर्वाद मला प्राप्त व्हावा, ही भगवतीची कृपा माझ्यावर राहावी. मला तर एक दिवस उपवास करायचा आहे, पण उपवास खरं तर अन्नग्रहण न करण्यापेक्षा, म्हणजे अन्नग्रहण आपण करत नाही, दिवसभर आपण उपाशी राहत असतो आणि सेवा करत असतो, आणि तेच आपण बघतो का उपवास म्हणजे उप आणि वास, परमेश्वराच्या जवळ जाण्याचा जो काही उपवासाचा महत्त्व आहे ते खूप जास्त महत्त्व आहे, जेणेकरून माऊली सुद्धा सांगतात की आपण जर उपाशी पोटीची सेवा केली तर ती परमेश्वरापर्यंत अधिक लवकर पोहोचते.
त्याचबरोबर परमेश्वराच्या जवळ असणं महत्त्वाचं आहे. आता जवळ असणं म्हणजेच काय, त्याच्या शेजारी जाऊन बसणं असं नाही, पण त्यांच्या नामस्मरणात गुंग राहणं. नामस्मरण करून आपण त्यांच्या नक्कीच जवळ जाऊ शकतो. मग स्त्रियांनी 11 मंगळवार किंवा स्त्रियांनी 21 मंगळवार किंवा 51 मंगळवार सुद्धा तुमची करायची इच्छा असेल तर तुम्ही ह्या पद्धतीने करू शकतात. ज्यांना कायमचे मंगळवार करायची इच्छा असेल ते सुद्धा नक्कीच ही सेवा करू शकतात आणि नक्कीच तुम्हाला चांगला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. आता मंगळवार उपवास करायचा. खरं तर उपवास हा दिवसभर करायचा असतो आणि तो संध्याकाळी सोडायचा असतो. तेच एक उत्तम. खरं तर म्हणजे आता समजा दिवसभर फलाहार घेणार आणि भगर खिचडी खाणार आणि मग तुम्ही इच्छा असेल तर तुम्ही ते सुद्धा खाऊ शकतात. पण अगदी हलका-फुलका जर तुम्ही अन्न ग्रहण केलं किंवा हलकं-फुलकं जर तुम्ही फ्रुट्स वगैरे सुद्धा खाल्ले, त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही उपवास करू शकता. कारण देवीचा उपवास म्हटला तर शक्यतो तिखट वगैरे फराळ आपण करत नाही. पण हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. हलका-फुलका फराळ करून आपण संध्याकाळी छानपैकी देवीला नैवेद्य दाखवून उपवास सोडायचा असतो. उपवासाला काय काय करू शकता, तर नैवेद्यासाठी काही नाही, जे घरात भाजी-पोळी आहे, वरण-भात बनलेला आहे तो तुम्हाला करायचा आहे, तोच तुम्हाला नैवेद्यामध्ये अर्पण करायचा आहे. दिवसभरात काय करायचं हे जास्त महत्त्वाचं नाही आहे, तर फक्त उपवास आपण करत असतो आणि आपल्याकडनं सेवासुद्धा झाल्या पाहिजे. त्याचबरोबर जर तुमच्या घरात कुळदेवतेची टाक असेल, फोटो असेल, मूर्ती असेल, तर छानपैकी तुम्ही दर मंगळवारी कुळदेवतेच्या टाकावर अभिषेक करा, मूर्तीवर अभिषेक करा. फोटोवर अभिषेक करू शकत नाही, मग काय करायचं, त्यावेळेस अगदी फुलाने पाणी शिंपडायचं आणि मग ओम ऐं क्लीं चामुंडाय विच्चे, ओम ऐं क्लीं चामुंडाय विच्चे किंवा ओम चामुंडाय विच्चे नमः, ओम चामुंडाय विच्चे नमः या मंत्राचा तुम्ही मंत्रजप करू शकता. असं म्हणून तुम्हाला कुंकुमार्जन सुद्धा करता येतं. पण अभिषेक करत असताना तुम्हाला ओम ऐं क्लीं चामुंडाय विच्चे किंवा ओम चामुंडाय विच्चे चामुंडाय विच असं म्हणून सुद्धा ओम चामुंडाय विच्चे, ओम चामुंडाय विच्चे असं म्हणून सुद्धा तुम्ही 108 वेळा देवीची मूर्ती असेल किंवा ठाक असेल त्याच्यावर तुम्ही अभिषेक करू शकता. ते करून झाल्यावर देवीला एक छान असा गजरा अर्पण करायचा आहे, कारण मंगळवार देवीचा मानला गेलेला आहे. एखादा हार अर्पण करायचा आहे. लाल फूल तुम्ही देवीला अर्पण करू शकतात आणि सगळ्यात महत्त्वाची सेवा असते ती म्हणजे आपल्याला जी काही सेवा दिलेली असते ती म्हणजे देवीचे उपवास करा. तुमची इच्छा, पण जेवढे दिवस आपण उपवास करता, जेवढे दिवस तुम्हाला सेवा करणं शक्य होईल तेवढे दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे. तर सगळ्यात महत्त्वाची देवीचे आशीर्वाद प्राप्त करून घेणारी जी सेवा आहे ती म्हणजे दुर्गा सप्तशती ग्रंथ. तुम्हाला मंगळवारी दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करायचं आहे. दुर्गा सप्तशती ग्रंथ तुम्ही काय उपवास करा किंवा नको करा, पण तुम्हाला हा ग्रंथ दर मंगळवारी आपल्या घरामध्ये वाचायचा आहे. त्याचबरोबर तुम्ही रात्री उपवास निश्चितच सोडू शकता, जेणेकरून सेवा केलीच पाहिजे, कारण दिवसभरामध्ये आपण देवीचा उपवास करत असतो आणि दुर्गा सप्तशती ग्रंथाचं तुम्हाला संपूर्ण जे काही दिव्या कवचपासून तर क्षमा प्रार्थनापर्यंत स्तोत्रापर्यंत संपूर्ण पाठ आपण जेव्हा करत असतो तेव्हा आपला एक पाठ होत असतो. दिव्या कवचपासून ते क्षमा प्रार्थनापर्यंत तुम्हाला हे सगळं वाचायचं आहे. हे सगळं एकाच बैठकीत वाचायचं असतं. अजिबात तुम्हाला सेवा करत असताना उठायचं नसतं. सेवा करत असताना हातात 2 बांगड्या, कपाळाला कुंकू आणि तुम्ही कोणताही ड्रेस, साडी वगैरे परिधान करू शकता. डोक्यावर फक्त दुपट्टा असावा, जेणेकरून आपल्याला आई भगवतीचे आशीर्वाद प्राप्त होतात. आणि त्या दिवशी घरामध्ये मांसाहार कळकळीत वर्ज्य करावा. त्याचबरोबर काळं वस्त्र घालून अजिबात आपण म्हणजे पूजेला किंवा सेवेला बसायचं नाही. तुम्ही दिवसभरात कुठल्याही कलरचे कपडे घालू शकता. त्याच दिवशी उपवास करावा. आपल्या घरात जर कोणी आलं, चुकून माकून नातेवाईक आले, मंगळवारी नक्कीच तिची तुम्ही यथाशक्ती ओटी भरू शकता. एखादा तिला ब्लाऊज पीस देऊन तुम्ही संतुष्ट करू शकता. काहीतरी गोडधोड तुम्ही त्या दिवशी तिला खायला देऊ शकता. यथाशक्ती या गोष्टी तुम्ही करू शकता. आता 11 मंगळवार ज्यांनी करायची इच्छा आहे त्यांनी प्रत्येक मंगळवारी श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करायचं आहे. त्याच्याचबरोबर सिद्धकुंजिका स्तोत्रम एकदा पठण करायचं आहे. सिद्धकुंजिका स्तोत्रम जर पठण नाही केलं तर चालणार नाही का? तर बघा, जर दुर्गा सप्तशती संकल्पयुक्त असेल तर दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण तुम्हाला करायचंच आहे. पण ज्यांचे कायमचे मंगळवार आहेत त्यांनी मात्र मंगळवार धरायचे आहेत व आई भगवतीची सेवा म्हणून नक्कीच हे तुम्ही करू शकतात. तुम्ही मंगळवारी दुर्गा सप्तशती ग्रंथाचं वाचन करू शकता. त्याचबरोबर सिद्धकुंजिका स्तोत्रम आवर्जून पठण करावं, कारण ज्यांचे कायमचे मंगळवार आहेत, ज्यांना दुर्गा सप्तशती पाठ करणं शक्य होत नाही त्यांनी ही सेवा निश्चितच करायची आहे, जेणेकरून तुम्हाला पूर्ण एक पाठ केल्याचं फळ मिळत असतं जेव्हा आपण सिद्धकुंजिका स्तोत्रम पठण करत असतो. ते करून झाल्याच्या नंतर एक माळ किंवा तुम्हाला एक पारायण म्हणजे सिद्धकुंजिका स्तोत्र, दुर्गा सप्तशती ग्रंथ किंवा एक माळ सुद्धा त्या दिवशी तुम्हाला करायची आहे. ती म्हणजे 99 मंत्राची ओम ऐं क्लीं चामुंडाय विच्चे, ओम ऐं क्लीं चामुंडाय विच्चे, ओम ऐं क्लीं चामुंडाय विच्चे या पद्धतीने. त्याचबरोबर जो काही तुमचा मंगळवार असेल तो तर असणारच आहे, पण आपण
नित्यसेवेसारखं सुद्धा दुर्गा सप्तशती ग्रंथ दररोज वाचू शकतो. दररोज तुम्ही नित्यसेवेमध्ये 2-2 ग्रंथ जरी किंवा 2-2 पाठ जरी वाचले तरी सुद्धा तुमचे डायरेक्ट गुरुवारी म्हणजे 7 दिवसात एक पारायण पूर्ण होतं आणि ते तुम्हाला पूर्ण पारायण करण्याचं फळ तुम्हाला मंगळवारी मिळत असतं. नियम अटी अगदी साध्या सोप्या आहेत. आई भगवतीचा उपवास जर संकल्पयुक्त तुम्ही केला तर नक्कीच आई भगवतीला साकडं घालावं की मी 11 मंगळवार करत आहे, 21 मंगळवार करत आहे आणि ह्या कारणासाठी करत आहे. संसारिक अडचणीमध्ये पैसा टिकत नाही, नवऱ्याला व्यसन आहे, नवरा बोलत नाही, सासू-सासऱ्यांचा त्रास आहे किंवा ज्या काही तुमच्या छोट्या मोठ्या अडचणी असतील त्या तुम्ही करू शकता. त्याच पद्धतीने बायकोमधील जे काही अखंड वाद असतील नवरा बायकोमधील ते मिटण्यासाठी तुम्ही किंवा नोकरी प्राप्ती आहे, लग्न आहे, घरामध्ये छोट्या मोठ्या ज्या अडचणी आहेत त्या मनातल्या मनात संकल्प करून सांगायचं आहे, जेणेकरून तुमचं सगळं आयुष्य जे काही ते सुरळीत होतं. कारण कुलदेवतेची सेवा ही आपल्या घरामध्ये झालीच पाहिजे. कुलदेवतेची सेवा करायची असते. 28 पाठ आपल्याला करायला देतात, 14 पाठ आपल्याला करायला देतात. कारण दुर्गा सप्तशती संपुष्टीत लावून जेव्हा तुम्ही किंवा विवाह मंत्राची सुद्धा सेवा आपल्या केंद्रामध्ये दिली जाते जर तुम्हाला विवाहासाठी सेवा हवी असेल तर. त्याचबरोबर खूप छान असं मी सुद्धा 14 पाठ लग्नाआधी किंवा नोकरीच्या वेळेस किंवा बऱ्याच वेळा सेवा केली आहे आणि घरात सुद्धा अधूनमधून पाठ होतात, केंद्रात सुद्धा सामूहिकमध्ये सेवा होते. निश्चितच आपले प्रश्न सुटत असतात. दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण दर मंगळवारी करायला पाहिजे. संकल्पयुक्त जर मंगळवार तुमचे असतील तर तो संकल्प पूर्ण होईपर्यंत तुम्ही अजिबात मांसाहार करायचा नाही आहे. घरात कोणी किती खाल्लं तरी तुम्ही आणायचं सुद्धा नाही आहे. जर शक्य असलं तर आणायचंच नाही जर आपली सेवा सुरू असेल तर. त्याचबरोबर तुमच्या घरात मांसाहार होतो की हे कितपत योग्य आहे हे सुद्धा आपण एखाद्याच्या मनाला विचारलं पाहिजे. कारण बरेच लोक आता त्या गोष्टीच्या आहारी गेलेले आहेत. आणि हा सांगणं माझं काम आहे कारण हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. जर कोणी ऐकणारच नाही तर आपण जीव तोडून कितीही सांगितलं तरी काही फरक पडत नाही. 11 मंगळवार झाले तर मंगळवारी तुम्ही छानपैकी पार पाडले तर 11व्या मंगळवारी एखादी सवाशिणीला जीव घालायचा आहे, साध्या पद्धतीने ओटी भरायची आहे. आणि काहीच नाही झालं तर तुम्ही एखादी सवाशीण भेटली तिला तुम्ही करू शकतात किंवा गाईला सुद्धा तुम्ही ताट वाढून देऊ शकतात. त्याचबरोबर तुम्ही तुमच्या घराजवळ जर कुळदेवीचं मंदिर असेल, तुमच्या कुळदेवतेचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी तुम्ही जाऊन तुम्ही मान सन्मान करू शकतात. हे सुद्धा खूप छान पद्धतीने सेवा तुमच्याकडनं घडणार आहे. त्याचबरोबर काही नाही झालं पण ज्यांना कायमचे मंगळवार धरायचे आहे त्यांनी मंगळवार धरावेत. याला उद्यापन अजिबात करायची गरज पडत नाही. जर तुम्ही डेलीमध्ये मंगळवार उपवास करत असतात फक्त तुम्हाला सिद्धकुंजिका स्तोत्र किंवा दुर्गा सप्तशती पाठ हा पठण करायचा आहे. खूप छान अनुभव येतो कारण हे खूप छान आणि सुंदर अशी सेवा आहे. कारण बघा प्रत्येक आईचं एकच असतं की माझं आयुष्य माझ्या लेकराला माझ्या बाळाला चांगलं राहावं, चांगलं मिळावं आणि यासाठी आपण महाराजांची आतुरतेने सेवा करत असतो, नामस्मरण करत असतो. प्रत्येकाचं चालू असतं पण कुळदेवीची जी सेवा खूप जास्त महत्त्वाची असते. संसारिक अडचणी आजकाल इतक्या प्रचंड वाढलेल्या आहेत ना का तुम्हाला सांगते का जेव्हा लोकांच्या अडचणी येतात तेव्हा कळतं की खूप अडचणी आहेत. पण संसारात जर टिकून राहायचं असेल, आपल्या घरात जर आपल्याला वाटत असेल की वादविवाद अडचणी वगैरे यायला नको, पैसा टिकावा, लक्ष्मी राहावी आणि ज्या काही गोष्टी आहेत ह्या शांततेत चालाव्या तर तुम्हाला आपल्या घरामध्ये कुळदेवी, पितरांची आणि आपल्या गुरूंची सेवा करणं हे खूप जास्त महत्त्वाचं असतं. बघा देवी मला आवडते वर्षभर काय किंवा खंडेराव महाराजांचं नवरात्र असतं किंवा आपण असं म्हणत असतो का आपल्या घरामध्ये जेव्हा आपण शारदीय नवरात्र असतो, चैत्र नवरात्र असतो तेव्हाच आपण सेवा करत असतो. पण असं नाही, आपल्याला वर्षातून त्या नवरात्रीमध्ये तर सेवा करायचीच आहे. पण खंडेराव महाराज आपल्याला नवरात्रमध्ये आठवतात, देवी आपल्याला नवरात्रामध्ये आठवते. पण असं करायचं नाही तर वर्षभर काही ना काही सेवा करणं खूप जास्त महत्त्वाचं असतं. कुळदेवतेची सेवा आपल्याकडनं होणं कारण आपल्या आईबाबाची आपण सेवा करतोय आणि बाप पण महत्त्वाचा आहे म्हणून या सगळ्या गोष्टी झाल्याच पाहिजे. आपल्या आयुष्यात खूप आपल्याला त्या गोष्टी करायला आवडतात पण जेव्हा आपल्यावर अडचणी येते आणि आपण काहीतरी मार्ग काढण्यासाठी. पण असं न करता नेहमी जर तुम्ही मंगळवारी जर आई भगवतीची सेवा कुळाचार तुमच्याकडनं घडत असेल किंवा कुंकुमार्चन केलं जात असते श्रीयंत्रावर, आई भगवतीच्या फोटोवर, मूर्तीवर, तरी सुद्धा तुमच्या आयुष्यातील जितक्या काही अडचणी असतील त्या निश्चितच निघून जातील. त्याचबरोबर रोज 2-2 अध्याय जरी तुम्ही वाचले तरी तुमचा एक ग्रंथ पूर्ण होतो. ज्याप्रमाणे आपण नित्यसेवा करतो त्याचप्रमाणे तुम्ही नित्यसेवेमध्ये सुद्धा हे 2-2 अध्याय दुर्गा सप्तशतीचे किंवा मल्हारी सप्तशतीचे तुम्ही पठण करू शकतात. किंवा कुठल्याही महिन्यातून 1 पाठ, 2 पाठ, 4 पाठ तुम्हाला दर मंगळवारी असू दे किंवा म्हणजे महिन्यातून 2 वेळेस किंवा
पौर्णिमेच्या दिवशी, अमावस्येच्या दिवशी सुद्धा तुम्ही करू शकतात. कारण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पितृसुद्धा आपल्याला चटकन पावतात आणि गुरूंची सेवा केली म्हणजे निश्चितच आपल्याला पितरांचा सुद्धा आशीर्वाद मिळतो. म्हणून पितरांची सुद्धा सेवा करणं, आपल्या गुरूंची सेवा करणं, आपल्या कुलदेवतेची सेवा करणं आपल्या घरामध्ये खूप जास्त महत्त्वाचं असतं. म्हणून संसाराच्या काही अडचणी आहेत त्यातून मार्ग मिळवण्यासाठी, आपली आर्थिक प्रगती होण्यासाठी हे मूळ कारण आहे. तुम्ही 11 मंगळवार, 21 मंगळवार तुम्हाला जमेल, 51, 108 तुम्हाला जमतील त्या पद्धतीने तुम्ही संकल्पयुक्त मंगळवार करू शकता किंवा परमपूज्य गुरुमाऊलीने सांगितल्याप्रमाणे तुम्ही डेलीचे जे मंगळवार करत असताल त्याला संकल्प करण्याची गरज नाही आहे, पण तुम्ही सेवा निश्चितच हीच करायची आहे. जेणेकरून आपल्या संसारिक काही अडचणी आहेत त्यातून मार्ग मिळवण्यासाठी, आपली आर्थिक प्रगती होण्यासाठी ते मूळ आहे. आणि ज्यांची सेवा करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. कारण गुरुमाऊली म्हणतात एक वेळेस तुम्ही महाराजांची सेवा कमी करा, पण तुमची कुळदेव कुळदेवतेची सेवा आवर्जून करा आणि हे प्रत्येकाच्या घरात झालीच पाहिजे. कारण बघा, आपल्यासाठी दोन्ही गोष्टी खूप जास्त महत्त्वाच्या आहे. आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा. पुन्हा भेटेल उद्याच्या ब्लॉगमध्ये. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.